आणि मित्रांनो आता आपण बघतोय तर मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे बघा. श्रीदेव ब्राह्मणदेव प्रसन्न. कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून बघणार होते म्हणजे पेंडुरगावमध्येच भटवाडीमध्ये श्री ब्राह्मणदेवाचं एक जागृत देवस्थान आहे. त्या मंदिराचा नूतनीकरण या ठिकाणी सोहळा हा 26 तारीखपासून ते 28 तारीखपर्यंत हा पूर्ण सोहळा हा पाडला जाणार आहे. यामध्ये धार्मिक विधीसोबत सांस्कृतिक कार्यक्रम किंवा दशावतारी नाटक वगैरे या ठिकाणी पार पाडले जाणार आहे. हे पहिला दिवस तो म्हणजे 26 तारीख आणि आजपासून या सोहळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आज आमची जी ग्रामदेवता आहे ती म्हणजे श्रीदेव वेताळ मंदिरातून जो कलश जी मिरवणूक आहे त्याचबरोबर पालखी ही या मंदिरातून थेट श्री ब्राह्मणदेव मंदिरामध्ये जाणार आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. आणि हे गेले 3 ते 4 दिवस जे काही कार्यक्रम आहे ते आपल्याला जेवढं कव्हर करता येईल तेवढे नक्कीच आपण कव्हर करू. पण आज खऱ्या अर्थाने जो काही सोहळा हा कसा पार पाडला जाणार आहे आपण थोडक्यात बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडे नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला भेटतील.
सजले सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू सातेरी मंदिरामध्ये जातील देव. त्यानंतर पालखी आणि त्याचबरोबर मिरवणूक खेळ जाणार ते म्हणजे ब्राह्मण देवाच्या मंदिरामध्ये. गरुडे जंगराज जन्मस्त्रात बारावळीत नांद पडवला जाईस वैस नांद पडवतो तुझ्या कार्यक्रम जो काही ठिकाणी आज नांद केलं त्याप्रमाणे भरलेले असा हे बघा फटाक्यांच्या आतिषबाजी करत आता आपण चाललोय ते म्हणजे श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिरामध्ये, कारण या ठिकाणी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडले जाणार आहेत. आणि आता माझ्या मागून येते ते म्हणजे पालखी सोहळा, त्याचबरोबर कलश मिरवणूक आहे आणि देवसुद्धा आहेत. आणि
म्हणजे ब्राह्मणदेव मंदिरामध्ये आणि माझ्या मागून सर्वजण येतात आणि काढून सुद्धा भरपूर झाला आहे. हे बघा ठिकठिकाणी अशी रांगोळी वगैरे घालण्यात आलेली आहे. जो देव जाण्याचा जो मार्ग असतो ना त्या मार्गामध्ये तर सर्वजण या ठिकाणी श्रीचं दर्शन वगैरे घेतील आणि पालखी जाईल ते मंदिराकडे. देव थांबण्याचं ठिकाण आहे ना तिथे सर्वजण ते ओवाळतील. त्यानंतर पालखी जाईल पुढे. तर मंडळी बघा या ठिकाणी सुद्धा आता सुबक अशी रांगोळी वगैरे काढलेले शेणाने सारवले वगैरे ज्या ठिकाणी देव थांबतात आणि पोहोचलो आहे ते म्हणजे श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिराच्या परिसरामध्ये. समोर आपल्याला आता विद्युत रोषणाई वगैरे दिसेल. मंदिराला केलेली विविध प्रकारची दुकानं सुद्धा आहेत आणि इकडे ढोल ताशाच्या गजरात पालखी येते. आणि इकडे बघा विविध प्रकारची दुकानं सुद्धा लागले ते आणि गेट सुद्धा सजवलेलं आहे मंदिराच्या परिसरामध्ये. हे बघा सुंदर असं मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे. फटाक्याची आतिषबाजी सुद्धा केली जाते. हे बघा
हे बघा श्रीचा गाभारा बघा किती सुंदर सजवलेला आहे आणि त्याचबरोबर श्रीचं दर्शन करून घ्या आणि ते बघा सुंदर अशी सजावट केलेली आहे बघा. आणि मंडळी बघा या ठिकाणी खामकाठी ठेवण्यात आलेली आहे इथे आणि इथे आपण श्रीचं आता दर्शन घेतलं बघ. इतकं बाहेरचा परिसर सुद्धा बघा सुंदर असं सजवलेला आहे. या ठिकाणी आता ना कलश आणून ठेवण्यात आलेले आहे. उद्या याची विधिवत पूजा वगैरे करून होम हवन वगैरे करून ना इथले धार्मिक विधी पूर्ण करून कलश जो सोहळा आहे तो या ठिकाणी पार पाडला जाणार आहे. आणि मित्रांनो आता आपण बघतोय तर मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे बघा. श्रीदेव ब्राह्मण देव प्रसन्न आणि या ठिकाणी बघा मंदिराला एक विद्युत रोषणाबरोबर इथे सुशोभीकरण केलेले सजवलेलं आहे सुंदर असं आहे बघा. तुला आपल्याला बघू शकते ते विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे तयार केलेली आहे बघा. देवीची त्याचबरोबर आपल्या गणपती बाप्पाच्या या ठिकाणी ना एक प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. उद्याच्या दिवसावरती अजून इथे काहीतरी सुंदर असं डेकोरेशन वगैरे असेल या ठिकाणी बघू शकता बघा. आणि मंदिर बघा बाहेरसून मंडळी. अशा प्रकारे श्रीदेव वेताळ मंदिरातून श्रीदेव ब्राह्मण मंदिरामध्ये जो काही कलश जी काही मिरवणूक होती त्याबरोबर पालखी सोहळा आणि देवांची या ठिकाणी दर्शन वगैरे आपल्याला झालं आणि उद्याच्या दिवसावरती मंडळी धार्मिक विधी करून मंदिराला कलश हा चढवला जाणार आहे आणि त्यानंतर आपण परत एकदा श्रीचं नवीन रूप आपण या ठिकाणी बघणार आहोत. श्रीचं दर्शन वगैरे आपण उद्याच्या दिवसावरती घेणार आहोत. तर मंडळी असा एक आजच्या दिवसाचा मिरवणुकीचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण आता मंदिरचा परिसर वगैरे बघितला. सुंदर असा मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे आणि आता उद्याच्या दिवसावरती बघूया पुढील कार्यक्रम. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मंदिराचा बाहेरचा परिसर बघा. या ठिकाणी आता उद्याच्या दिवसावरती जे काही धार्मिक विधी पूर्ण करून जो कलश आहे तो या ठिकाणी चढवला जाणार आहे आणि इकडं सुंदर असं विद्युत रोषणाई केलेली आहे मंदिराच्या परिसरामध्ये. म्हणजे कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.